एका गावामध्ये सुधा नावाची एक मोठी मुलगी राहत असायची. गावातली सगळी लोक तिच्या मोठाप्यावरून तिला मोठी मोठी म्हणून हाक मारायचे. सुधाला भूक जास्त लागायची. तिने अगदी कितीही जेवण केले ना, पण तरीही तिची भूक कुंभकर्णच्या झोपेसारखी होती. तिचं पोटच भरायचं नाही. तिची आई विमलाला तिची जास्त काळजी असायची. एक दिवस सुधा एकदम नटून थटून कुठे चालली होती. अरे वा, एवढी नटून थटून कुठे चाललीये सुधा? आज तर होळीही नाहीये आणि दिवाळीही नाही. काय आई, कधी कधी तर मी श्रृंगार करते, आता त्यामध्ये तुला त्रास होऊ लागला का? तू ज्यावेळेस श्रृंगार करत असते ना, त्यावेळेस मला जास्त भीती वाटते. हा विचार करून की तू आता कोणाचा वेडा पार करायला जाणार आहेस. गावकरी तर माझा कुडवतच असतात. आता तर तू पण गावकऱ्यांसोबत माझा कुडवू लागलीयस ना गाई. गाववाले तुझं मजाक उडवत नाहीत, खरं बोलतात. किती वेळा सांगितलं कमी खा, पण नाही. कुणाची हिम्मत आहे की तुला कोणी असं येऊन परत सांगावं? आणि शेवटी हेच होतं की तू अजिबात ते ऐकत नाही, हवं ते करते. मग काय झालं यामध्ये आई? थोडीशी तर मोठी झालीये ना, एकदम सुकडा बोंबील तर नाहीये ना मी. आणि मला तशी मुली अजिबात आवडत नाहीयेत की थोडीशी हवा आली की एकदमच ते उडून जातील. हो, पण मलाही अशा मुली पसंत नाहीयेत की ज्यांचं शरीर बुलडोझर सारखं मोठं असेल आणि जर चुकून जरी त्यांचं शरीर कोणत्या भिंतीला जाऊन टंकरलं तर ती भिंतच खाली पडेल. मी चालले आई, घरी येऊन तुझ्याशी बोलते. अगं माझं बोलणं तर ऐक. अगं. सुधा विमलाचं पूर्ण बोलणं ऐकण्याच्या ऐवजी तिथून निघून गेली. इकडे सुमनचं घर जगमगू लागलं होतं आणि बाराती पण आले होते. सुमनचे वडील कन्हैयालाल दरवाजेवरती सगळे येणाऱ्या अतिथींचं स्वागत करत होते. तेवढ्यात कन्हैयाची नजर लांबून येणाऱ्या सुधावरती पडली. कन्हैयालाल घाबरत त्यांचा तिथला नोकर छोटू याला म्हणाले, छोटू, हे मी काय बघतोय? काय बघतात मालिक? अचानक तुम्ही इतके घाबरले का? अरे समोर त्या मुसीबतला बघितलं जी आपल्याच घराकडे चालत येत आहे. कन्हैयालालच्या सांगण्यानंतर छोटूने जसं समोर पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावरती ही घबराट आली. मालिक, मी पण तेच बघतोय जे तुम्ही बघत आहात. तुझा सत्यानाश होऊन जावा छोटू. तुला मी म्हटलं होतं की विमला देवीच्या घरी लग्नाचं कार्ड नको देशील. मला वाटतंय की तू चुकीनं विमला देवीच्या घरी कार्ड देऊन आलायस. नाही मालिक, वाटते की तुम्ही भीतीमध्ये हे विसरले आहात की मी तुमच्या घरचा नौकर आहे, मालिक नाही. अरे छोटी मालकींचे लग्नाचे कार्ड तर तुम्ही आणि मोठ्या मालकींना स्वतः मिळून वाटले होते. बरोबर बोलतोय छोटू. वाटतंय की माझ्या ह्या वेळेसची बदनामी तर पक्की आहे. मला भीती वाटतेय की माझ्या पोरीचं लग्न तर नाही तुटून जाईल. अरे असं का मालिक? अरे मूर्खा, समोर त्या मोठीला बघत नाही आहे. सगळ्याच्या सगळ्या पंक्तीचं खाणं खाऊन टाकेल. जर वरात भुके वापस जातील तर सरळ गोष्ट आहे, मी कुठे तोंड दाखवायच्या काबिल नाही राहणार. तेवढ्यात सुद्धा कन्हैयालालच्या शेजारी आली आणि म्हणाली, नमस्ते अंकलजी, सुमन ठीक तर आहे ना? हो, बिलकुल ठीक आहे सुमन. सुमनला काय झालं? तिचं आता लग्न होणार आहे. नाही, मी याच्यासाठी विचारलं कारण तुमचा चेहरा एकदम रंग उडालेला आहे. सुधा, तुला बघून तर मोठ्या मोठ्या लोकांचे घाम निघून जातात. तसं काय तू सांगशील की तू इथे यायचं कारण काय आहे सांग? वेगळीच गोष्ट आहे अंकल. माझ्या चांगल्या मैत्रिणीचं आज लग्न आहे आणि मी माझ्या चांगल्या मैत्रिणीच्या लग्नालाही नाही यायचं. हो, पण मी तुझ्या घरी लग्नाचं कार्ड तर दिलं नव्हतं. पण कार्ड दुसऱ्यांना दिलं जातं अंकल, आपल्या लोकांना नाही देत. जेव्हा आईने मला सांगितलं ना की तुम्ही लग्नाचं कार्ड नाही दिलं तर मला अजिबात वाईट नाही वाटलं अंकल. पण मी तर हे म्हणाले की कन्हैयालालला तर मी माझे वडील मानते अंकल, आणि मुलगी काय तिच्या वडिलांच्या घरी असंच नाही जाऊ शकत का? मुलीला कार्डची काय आवश्यकता? ते सगळं सोडा. हे मला सांगा की जेवणाची व्यवस्था कुठे आहे? अरे ही सुधा तर माझ्याच मुलीची मैत्रीण निघाली. छोटू, जा सुधाला सांगून दे की अतिथींच्या भोजनच्या व्यवस्था आपण कुठे केल्या आहे. छोटू सुधाला पंडालकडे घेऊन गेला. सुधा जमिनीवरती बसली आणि छोटूकडे बघत म्हणाली,
जा पटकन आणि लवकर माझ्यासाठी गरम गरम पुरी घेऊन ये. छोटू तिथून लगेच गेला आणि काही पुऱ्या घेऊन आला. अरे हे काय आहे, फक्त एवढ्याच पुऱ्या? कशी गोष्ट करत आहेत सुधाजी? अरे हे पूर्ण 3 माणसांचं जेवण आहे. तुम्ही यांना एवढ्याशा पुऱ्या म्हणत आहात? अरे तुम्ही ज्या 3 लोकांबद्दल बोलत आहात ना, त्यांचं जेवण खूप कमी असेल. माझा हजम थोडंसं जास्त आहे. आणि तेवढ्यात तिची नजर पुरीने भरलेल्या टोकरीवरती पडली. जा आणि पुरीने भरलेली टोकरी घेऊन ये. अरे त्या तर खूप साऱ्या पुऱ्या आहे. जे बोलले आहे ते कर. तुमच्या मालकाने तुला अतिथीचा सन्मान करायला नाही शिकवलं का? तू तुझ्या पाहुण्यांना इथं उपाशी पोटी पाठवणार का? आणतो आणतो. एवढं बोलल्यानंतर छोटू पुरीने भरलेलं टोकरं तिथे घेऊन आला. बघता बघता सुधाने सगळ्या पुऱ्या खाल्ल्या. जाऊन आता तिथे जाऊन 2 पुऱ्यांनी भरलेलं टोकरं घेऊन ये. आणि ऐक, तिथे ठेवलेली भाजी आणि गुलाबजाम पण घेऊन ये. ते काय आहे ना, जेवण झाल्यानंतर मला गोड खायला खूप जास्त आवडतं. आणि हा, समोर रायत्याने भरलेले 2 बालट्या आहेत ना, ते पण माझ्या समोर आणून ठेव. ते काय आहे ना, जेवल्यानंतर मला रायता खूप जास्त आवडतं. जेवण जास्त लवकर हजम होतं. छोटू पुऱ्यांची 2 टोकऱ्या घेऊन आला आणि सुधाने बघता बघता तेही संपून टाकलं. काही वेळानंतर सुधाने साऱ्या बारातींचं जेवण खाऊन टाकलं. तिथं बघितलं तर मिठाईचा एकही तुकडा सोडलेला नव्हता. आता कुठं मला असं वाटत आहे की मी थोडंसं जास्त खाल्लेलं आहे. आता घरी जाऊन खाईल. आणि सुधा तिथून गेली. अरे मी तर बर्बाद झालो. सगळं खराब झालं माझं. दुसऱ्या दिवशी सुधाची आई विमला बाजारामध्ये कोणत्या कारणाने आली आणि तेवढ्यात तिची नजर कन्हैयालाल वरती गेली, जो त्याच्या परिवारासोबत बोरिया बिस्तर बांधून कुठेतरी चालला होता. अरे नमस्ते कन्हैयालालजी, तुमच्या परिवारासोबत सगळं सामान घेऊन कुठे चालला आहात? जिजाजी कुठे जाणार? हे गाव सोडून जातोय, ते पण तुमच्यामुळे. मला काही समजलं नाही कन्हैयालालजी. काल माझ्या पोरी सुमनचं लग्न होतं. तुमची मुलगी सुद्धा तिथे बिना निमंत्रण आली होती आणि सगळे वरातचं जेवण खाऊन घेतलं. तुम्हाला माहितीये, सगळे वराती उपाशी परत गेले इथनं. अरे मुलाकडचे तर लग्नापासूनच इन्कार करत होते. हे म्हणून की मी लोकांना बरोबर जेवण पण नाही देऊ शकलो. काही वर्षानंतर माझ्या लहान मुलीचं पण लग्न आहे. तुमची मुलगी सुद्धा माझ्या लहान मुलीच्या लग्नात पण पोहोचून जाईल आणि सगळ्यांचं जेवण खाऊन जाईल. त्यामुळे मी आपलं घर सोडून आधीच जातो या गावातून. एवढं बोलून कन्हैयालाल तिथून निघून गेला आणि विमला एकदम रागारागाने घरी गेली. घरी सुधा बेडवरती आरामात पडली होती. आणि शेवटी तू तेच केलं ज्याची मला भीतीत होती. तुला काय गरज पडली होती कन्हैयालालच्या मुलीच्या लग्नामध्ये जाण्याची? तुला माहित आहे, तुझ्या ह्या गोष्टींमुळे बाजारामध्ये मला किती अपमानित व्हावं लागलं. ते किती चांगले माणूस आहेत, किती समाजामध्ये नाव आहे त्यांचं. तुझ्यामुळे ते गाव सोडून चाललेत. आता मी काय करू मग? जेव्हा गावामध्ये कोणते लग्न असतं तर माझी भूक पण दुप्पट होऊन जाते आणि मी मला कंट्रोल पण नाही करू शकत. किती वेळा सांगितलं की ध्यान फक्त जेवणावरती नको ठेवत जाऊ, पण नाही, फिरून फिरून तुला फक्त जेवणच दिसत असतं. मी विचार केलाय की तुला आजपासून कामावर पाठवेल. कामावर पाठवणार म्हणजे काय ग? बिरजू हातीवाल्याचे तिथं 4 हत्ती पडलेले आहेत. तू आजपासून कामावर जाणार. दिवसभर भागादौडी करून जेव्हा उठक बेटक करशील ना, तेव्हा तुझं वजन आपोआप कमी होऊन जाईल. आणि बिरजूला मी हे सांगेल की हिला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीच जेवण देऊ नको. दुसऱ्या दिवशी विमला बिरजू हातीभाईच्या तिथं सुधाला सोडून जाते. ऐक सुधा, इथे तुझ्या घरचे नखरे वखरे नाही चालणार. हे हत्ती बघत आहे, या सगळ्यांना जेवण तू देणार आणि ह्या हत्तींना आंघोळ करणं आणि यांची शेण साफ करणं. लक्षात ठेवशील, जर मी तुला 1 सेकंडसाठी पण बसलेलं बघितलं तर मी 1 पैसा देणार नाही. एवढं बोलून बिरजू तिथून निघून गेला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी असल्यामुळे सुधाचे हाल खराब झाले. तेवढ्यात तिची नजर हातीसाठी राहिलेल्या केळांवरती पडली. अरे मी तर मूर्खच होते, जी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी राहिले. हे केळे कधी उपयोगी येणार? सुधा हातींचे सगळे केळ खाऊन टाकते.
हे तू काय केलं सुधा? हे तर हत्तींच्या 10 दिवसांचं जेवण होतं. माझं तर नशीब फुटलं, मी बरबाद झालो. मी उद्यापासून कामावर येऊ का बिरजू काका? नाही सुधा, तुला उद्यापासून कामावरनं यायची काय गरज नाहीये. मला तर वाटतं की उद्यापासून मला दुसरं काम बघावं लागेल कुठलं, ज्यानं मी आपल्या हत्तींसाठी कुठून तरी भोजनाचा इंतजाम करेल. बिरजूने सुधाला कामावरून काढलं होतं, पण तो स्वतः दुसरीकडे मजदुरी करून त्याच्या हत्यांचे पोट भरवत असायचा. पण सुधाची भूक दिवसेंदिवस वाढत चालली होती. थकून हारून विमलाने सुधासाठी एक सरकारी नोकरी शोधून काढली होती. सुधा सरकारी स्कूलमध्ये नोकरीला जाऊ लागली. सुधा, तुझ्याबद्दल तर सगळ्यांनाच माहित आहे की तू किती भुक्कड आहेस, आणि इथपर्यंत तू बिरजू हत्तीवाल्याचाही बेडा संपवून टाकला. यामध्ये माझी काही चूक नाहीये मॅडमजी. आता मला भूकच तेवढी लागते तर मी काय करणार? तुझ्या आईने मला सांगितलेलं आहे की तुला शाळेमध्ये दिवसभर काहीही खायला द्यायचं नाही आहे. लक्षात ठेव, जर मी तुला कुठे जेवताना बघितलं ना, तर मी तुझ्या आईकडे तुझी तक्रार करून टाकेल, आणि तुला पैसेच काही, तुला नाणे पण मिळणार नाहीत. 2 दिवस तर सुधाने तिच्या भुकेवरती तर कंट्रोल तर ठेवलं होतं. दुपारच्या वेळी सुधा भूक लागून स्कूलमध्ये राहिली होती. तेवढ्यात तिच्या नाकावर जेवणाचा वास आला. अरे, एवढा चांगला वास कुठून येत आहे? मला जाऊन बघावं लागेल की शाळेमध्ये एवढं अगदी चांगलं जेवण कुठून येत आहे. सुधाने पाहिलं की तिथे सरकारकडून आलेलं खूप सगळं जेवण तिथे ठेवलेलं आहे. बघता बघता सुधा सगळं जेवण खाऊन टाकते. तेवढ्या तिथे शाळेची प्रिन्सिपल आली. अरे, तू हे काय केलंस सुधा? तू तर सगळ्या मुलांचं जेवण खाऊन टाकलीस. मला खूप जास्त भूक लागली होती मॅडम. मला समजलंच नाही की सगळं जेवण संपून गेलं आहे. तुझी सजा ही आहे की आज रात्री तू घरी नाही जाणार. रात्रभर इथेच राहशील. सकाळपर्यंत तुझं डोकं ठिकाणावर येईल. प्रिन्सिपल सुधाला बंद करून निघून गेली. सकाळपर्यंत सुधाला खूप जास्त भूक लागू लागली. दुपारनंतर खाली पिरियडमध्ये जेव्हा मुलं क्लासमधून निघून गेले, तर सुधा मुलांच्या बॅगमधून टिफिन काढू लागली. अरे वा, मला तर माहीतच नव्हतं की स्कूलमध्ये एवढे चांगलं चांगलं जेवण बनतं. तर हे जेवण मुलं नाहीत खाणार, हे मी खाणार. सुधा शाळेतल्या सगळ्या मुलांचं जेवण खाऊन टाकते. जेव्हा मुलं इंटरव्हलच्या वेळेस खाली डबा बघून रडतात, तेव्हा प्रिन्सिपलला सगळं समजतं की हे सगळं सुधाने केलेलं आहे. सुधा, कुठे आहेस तू? लवकर ये. काय झालं प्रिन्सिपल? हे तू काय केलंस? पहिल्यांदा तू सरकारने मुलांना दिलेलं सगळं जेवण खातेस, आणि आता तू मुलांचा डबा काढून खात आहेस. मला मुलांना उपाशी नाही मरू द्यायचं. तू इथून जाऊ शकतेस. आणि नंतर तेच झालं. प्रिन्सिपलने सुधाला कामावरून काढून टाकलं. सुधा बाळा, आता तुझ्या खाण्यावरती थोडं कंट्रोल कर. जर तुझे हाल हेच राहिले तर तुझ्यासोबत कोण लग्न करणार? तुझं वजन कमी कर. मी माझं वजन नाही कमी करू शकत आई. तुला माहिती आहे ना की मला खायला किती सगळं लागतं ते. सुधा, तुझं डोकं जर तू दुसरीकडे लावशील ना, तर तुला भूक खूप कमी लागेल. आणि प्रत्येक वेळी सारखं सुधाने तिच्या आईच्या बोलण्याला इग्नोर केलं. आणि एक दिवस अचानक सुद्धा बेशुद्ध होऊन खाली पडली. योगायोगाने त्या दिवशी विमलाचे लांबचे रिश्तेदार अज्जू चाचा आले होते, आणि ते खूप जास्त चांगले वैद्य होते. सुधाची नस बघून अज्जू चाचा हसत हसत विमलाकडे बघत म्हणाले, हे काय विमलाजी, तुम्ही मला पहिले का नाही सांगितलं की सुधाला जास्त जेवण जेवायची बिमारी आहे? हे काय बोलताय तुम्ही? लोक कमी खातात या आजाराबद्दल तर मी ऐकलं होतं, पण हे पहिल्यांदा ऐकते की जास्त जेवण केल्याने एकदम आजारी पडतं. ही खरं गोष्ट आहे. ज्या प्रकारे लोकाला भूक नाही लागायची बिमारी असते, त्या प्रकारे जास्त भूक लागायची पण बिमारी असते, आणि सुधा ह्या बिमारीनं पीडित आहे. मग तर तुम्ही माझ्या मुलीचे उपचार करा. अज्जू चाचा, तुम्हाला नाही माहित की हिच्या खाण्यामुळे मला किती सगळा अपमान झालेला आहे. चिंता करू नको, मी आलोय ना. बघ, काही महिन्यातच मी तुझ्या मुलीला बिलकुल बारीक चुरीक करून टाकील. काही वेळानंतर सुधाला जाग आली.
आजपासून तुझा उपचार मी करणार सुधा. जेव्हा पण तुला भूक लागेल तू जेवण नाही पण माझी जडीबुटी खाशील. मी हे सगळं नाही करू शकणार चाचा. तुला करावं लागेल बाळा. काही दिवसापर्यंत सुधा एकदम बरोबर चालली. अज्जू चाचाला वाटलं की सुधा एकदम बरोबर झाली आहे. तर एक दिवस गावातल्या वारातीमध्ये अज्जू चाचा सुधाला घेऊन गेले. इथे जेवणला बघून तुला कसं वाटत आहे? मला असं वाटत आहे चाचा की सगळ्याच्या सगळं जेवण खाऊन टाकावं. काय? पण तू तर म्हटलं होतं की तुला आता भूक खूप कमी लागत आहे. ते तर मी तुमच्यापासून माझा जीव वाचावा म्हणून बोलले होते. मला माहित होतं तुम्ही ह्या लग्नामध्ये मला नक्कीच घेऊन याल. एवढं बोलून सुधाने लग्नात असलेलं सगळं जेवण खाऊन टाकते. अज्जू चाचा तर बेशुद्ध झाला. सुधा हसत हसत तिच्या घराकडे जाऊ लागली.